नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधान भवनात सत्कार। कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव। टीम इंडियाला मिळाले 11 कोटी रुपयांचं बक्षीस। बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला नाही तर त्याला बसवलं असतं। रोहित शर्माचं विधान भवनात मराठीत भाषण। सांगलीच्या तासगावात गांजाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। 14 लाखांचा मुद्देमाल जप्त। ओडिसा कनेक्शनची शक्यता। मुलगा समोर दिसता जवळ घेतलं, मायेनं कुरवाळलं। विश्वविजेत्या रोहितची आई भाऊ तो क्षण व्हायरल। पुढच्या शेकडो वर्षांसाठी विठुराया विसावला नवीन मेघ डांबरीत। भक्ताकडून 2 कोटी रुपयांची चांदी अर्पण। पलूस तालुक्यातील आमणापुरात ऐतिहासिक भावई उत्सव उत्साहात। मानाच्या शर्यती जोगणीची बाजी। यंदा पाऊस चांगला होणार असं केलं भाकीत। आया बहिणींना सांगायचंय मी शब्दाचा पक्का। 10 वेळा अर्थसंकल्प मांडलाय, खोटं बोलत नाही। लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं आवाहन। राज्य सरकारचा मोठा निर्णय। EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार। विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा। गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी। खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा दूध दरासाठी आंदोलन। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।